तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। आरोग्य विभागात लवकरच 5,000 पेक्षा जास्त पदांची नवीन जाहिरात येणार आहे। हा आकृती बंध नसून ही पद निर्मिती आहे, म्हणजे हे पद आधी अस्तित्वात नव्हते, सरकारने नवीन पद निर्माण केलेले, सोबत त्याच्यासाठी पैशांची तरतूद पण करून दिलेली। लवकरच या पदांची एक चांगली जाहिरात येणार आहे आणि तुम्हाला सरकारी नोकरी जी आहे तर ते आरोग्य विभागात मिळू शकते। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पूर्ण बघावा। नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर, इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। बघा, नवीन जी आर आलेला आहे सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून 24 जुलै 2026 चा, ज्याच्यामध्ये बघा राज्यातील 50% पेक्षा जास्त बांधकाम झालेल्या नवनिर्मित आणि श्रेणीवर्धित आरोग्य संस्थांकरता पद निर्मिती करण्याबाबत, लक्षात घ्या, हा आकृतीबंधने नवीन पद निर्माण केलेले। याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेले की नवीन बांधलेले, नवीन न्यू वाले जे नवीन हॉस्पिटल बांधलेले सोबत जे ओल्ड आहेत आणि ज्यांची कॅपॅसिटी वाढवली, कॅपॅसिटी म्हणजे समजा आधी 100 खाटांचं होतं तर ते आता झालेले 200 खाटांचं, तर त्याच्यासाठी स्टाफ पण लागेल ना, तर तो जो स्टाफ वाढलेला आहे त्याच्यासाठी मंजुरी या जी आर अंतर्गत जे आहे तर ते आम्ही देत आहोत असं सांगण्यात आलेले। संपूर्ण जी आर डिटेल मध्ये व्यवस्थित पद्धतीने एक्सप्लेन करतो। याची जाहिरात कधी येऊ शकते, काय असू शकतं, सर्व माहिती सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा। बघा, जी आर मध्ये काय सांगण्यात आलेले आहे की ज्या काही आरोग्य संस्थांचे बांधकाम 50% किंवा त्यापेक्षा अधिक पूर्ण झालेले आहे त्यांना असे उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय इत्यादी ठिकाणी 259 रुग्ण संस्थांसाठी आवश्यक पदाच्या आकृतीबंधास उच्चस्तरीय समितीने मान्यता दिलेली आणि या आकृतीबंधानुसार नवीन पद निर्मिती जी आहे तर ती करण्यात येत आहे। याच्यासाठी लक्षात घ्या की त्यांनी काय सांगितलेले की 7,955 पदांपैकी वेळोवेळी उच्चस्तरीय समितीने यापूर्वी 2,732 पद वगळून मंजूर केलेली 5,223 पद, म्हणजे किती पदांसाठी जाहिरात येणार आहे, 5,223 ही नवीन पद आहेत आणि या नवीन पदांसाठी जाहिरात आगामी काळात आपल्याला इथं पाहायला येणार आहे। बघा, निर्माण करण्यास व आरोग्य संस्थांचे कामकाज सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे। मग आता याच्यामध्ये कोणती कोणती पद असणार आहे, फॉर एक्झाम्पल पहिले बघा जिल्हा रुग्णालयाची पद। मग ठाणेचं जे जिल्हा रुग्णालय आहे तर त्याचं 336 खाटावरून आता ते डायरेक्ट 500 खाटांचं नवीन तयार झालेलं आहे। मग याच्यामध्ये बघा वैद्यकीय अधिकारी भरणार आहेत, वैद्यकीय अधिकारी शस्त्रक्रिया भरणार आहेत, बद्धीकरण शास्त्रज्ञ भरणार आहे, एक हे खूप मोठ्या लेवलचे पद आहेत डॉक्टरचे, तर त्याच्या कायसाठी जनरल लोक एलिजिबल नसतात। बघा, परिसेविका, अधिपरिचारिका, महिलांसाठी चांगले संधी, बघा ते 13 नवीन पद, इथं 41 नवीन पद निर्माण। बघा, हे टेक्निशियनसाठी जे काही लॅब टेक्निशियन्स वगैरे असतात, बघा फार्मसीवाल्यांसाठी औषध निर्मात्यांची प्रत्येक ठिकाणी पद आहेत। बघा 4 पद इथं निर्माण जे आहेत तर ती करण्यात आलेली आहेत। पुढे बघा, हे काही गड्डची पद आहेत, शिपाई, स्वयंपाकी, पहारेकरी वगैरे। बघा, लिपिकची पद, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, बघा इथं 2 पद आणि इथं 4 पद। तुम्ही म्हणाल सर 2-4 सांगितलं आहे 5,000, अरे मित्रांनो सगळ्या खाली जे आहेत तर ते आपल्याला पाहायला मिळतात। बघा, जिल्हा रुग्णालय बीड इथं परत आपल्याला जे आहेत तर ते पाहायला मिळतात पद। बघा, परिचारिका, अधिपरिचारिका, स्वयंपाकी, वरिष्ठ लिपिक, भांडार लिपिक 2-4 पद, ही अशा पद्धतीने पदांची संख्या पाहायला मिळते। बघा, जिल्हा रुग्णालय अकोला, मग इथं ही पद दिलेली आहेत। तर हा संपूर्ण जी आर मी तुम्हाला डायरेक्टली शेअर करतो। आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्स मध्ये जे आहे उपलब्ध करून देतो। त्याच्यासाठी प्रत्येकाने असं जी आर टाईप करून पाठवा। आणि व्हिडिओ आवडत असतील ना मित्रांनो, हाईप नावाचं फीचर असतं आपलं, ते हाईप करत चला आणि व्हिडिओला एकदा लाईक जरूर करत चला। त्याच्या माध्यमातून आम्हालाही मोटिवेशन मिळतं आणि व्हिडिओ पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो। बघा, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक, तर ही सर्व पद तुम्हाला इथं पाहायला मिळतात। बघा, लघुटंक लेखक मराठी यांनी इथं ठेवलेले, वाहन चालक पद ठेवलेले, भांडारपाल तथा वस्त्रपाल, बघा ही सर्व पद आपल्याला इथं पाहायला मिळतात। ही सर्व माहिती दिलेली एकदा तुम्ही रीड करून घ्या, कुठं काय, कोणती संस्था काय, सगळ्या काही गोष्टी त्यांनी इथं दिलेल्या आहेत। आता लक्षात घ्या, याची जाहिरात कधी, तर काम सुरू झालेले, पद निर्मिती झालेली आहे। बाकी आता याचं बिंदू नामावली वगैरे रिक्त जागांच्या भरण्यासंदर्भातली मंजुरी मिळाल्यानंतर येईल। त्याच्यानंतर परीक्षा कोण घेणार, लक्षात घ्या, या परीक्षा एमपीएससी कडे जात नाही, या परीक्षा टीसीएस, आयबीपीएस यांच्याकडूनच जे आहे तर ते आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे। हे लक्षात घ्या तुम्ही। मागच्या वेळी झेडपीची आयबीपीएस कडून झाली होती, आरोग्याची टीसीएस कडूनच जे आहे तर ते झालेली होती। मग यावेळी ते ठरवतील टीसीएस, आयबीपीएस किंवा इतर कंपन्यांना देऊ शकतात, कारण की आता काही त्यांच्यावर बंधन नाही की त्यांनी ते बाकीचे कोणत्याही कंपनीला देऊ शकतात। तर बघा, हे अशा पद्धतीने अभ्यासक्रमामध्ये आपले 4 विषय जे आहेत तर ते पाहायला मिळतील।
बघा मराठी, इंग्लिश, जी के आणि मॅथ रिझनिंग याच्यामध्ये लक्षात घ्या हे नॉर्मल विषय आणि ज्या ज्या यांना तांत्रिक विषय आहेत तर ते तांत्रिक विषय अशा पद्धतीचा पॅटर्न आपण एक्सपेक्ट जो आहे तर तो करू शकतो. अजून काही कन्फर्म नाही त्याच्या संदर्भातलं, परंतु याला आणखी येणारे 1-2 महिन्यात चांगल्या पद्धतीने जर काम केलं सरकारने तर नक्कीच आपल्याला ही जाहिरात आगामी काळात पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, तुमचे काही डाऊट्स असतील ना तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून आपण परिपूर्ण अशी माहिती तुम्हाला देत असतो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.